नमस्कार. या निवडीच्या माध्यमातून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर पवित्र पोर्टलवरती स्वप्रमाणपत्र करत असताना बऱ्याच प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. त्याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाची आणि मोठी अडचण म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी सीटेटची एक्झामिनेशन दिलेली आहे आणि पास सुद्धा केलेले आहे, परंतु अशा विद्यार्थ्यांना डिजिलॉकरवरून जे सर्टिफिकेट आणि जे मार्कशीट आहे ते डाउनलोड करून घेता आलेलं नाही. याचं कारण म्हणजे मिसमॅचचा प्रॉब्लेम असेल किंवा तुम्ही सीटेटचं ऍप्लिकेशन करत असताना तुमच्याकडून काही स्पेलिंग मिस्टेक झालेली असेल, त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ चुकलेली असेल, त्याच्यामुळे तुमचं आधार कार्डवरची माहिती आणि तुमच्या सीटेटच्या सर्टिफिकेट आणि मार्कशीटवरची माहिती मॅच होत नाही आणि त्याच्यामुळे मिसमॅचचा प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे ते सर्टिफिकेट बऱ्याच जणांना अजूनही डाउनलोड करून घेता आलेलं नाही. तर हे सीटेटचं सर्टिफिकेट आणि मार्कशीट कशा पद्धतीने तुम्हाला डाउनलोड करून घेता येईल, तर या संदर्भातील सोल्युशन तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर याच्यामुळे तुम्हाला ती परीक्षा परत देण्याची आवश्यकता नाही किंवा या ठिकाणी तुमचं आधार कार्ड सुद्धा बदलण्याची किंवा आपण आधार कार्डवरची माहिती दुरुस्त करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही आहे त्या माहितीमध्ये म्हणजे तुमचा आधार कार्ड जी माहिती बरोबर असेल त्या माहितीसह तुम्ही तुमचं सर्टिफिकेट आणि मार्कशीट मिळवू शकता. आता या ठिकाणी बघा, ही जी प्रोसेस आहे, प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला 1 ते 2 दिवसांचा वेळ लागू शकतो. आता इथून पुढे तुम्हाला जी काही मी प्रोसेस सांगणार आहे तर याला 1.5 दिवसांचा वेळ लागलेला आहे, कारण मी जे काही कंप्लीट केले तर त्याला 10 ते 12 तासांचा वेळ लागला. त्याच्यानंतर डिजिलॉकरचा रिप्लाय आला, त्याच्यानंतर परत एकदा जी क्युरी आलेली होती किंवा क्युरी येतच आहे सर्वांना, तर त्याच्यामध्ये परत एकदा आपल्याला काही प्रोसेस करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला 1 ते 2 तासामध्ये तुमचं सर्टिफिकेट आणि मार्कशीट तुम्हाला मेल थ्रू मिळतंय. इथून पुढे व्हिडिओमध्ये जी काही मी प्रोसेस सांगेल तर ती प्रोसेस स्टेप बाय स्टेप बघा, सगळी प्रोसेस व्यवस्थित बघा, कोणतीही स्टेप मिस करू नका, अन्यथा तुम्हाला या ठिकाणी जे सर्टिफिकेट आणि मार्कशीट आहे ते मिळवण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि सगळ्या प्रोसेस फॉलो करा. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, डिजिलॉकर लॉग इन करायचं आहे. ते लक्षात घ्या, तुमच्याकडे डिजिलॉकर तुम्ही लॉग इन केलेलं असणं गरजेचं आहे. तुमचं अकाउंट हे डिजिलॉकरला असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमचा ईमेल आयडी हा जॉईन असणं गरजेचं आहे. तुमचा ईमेल आयडी जॉईन आहे किंवा नाही हे कसं बघायचं, तर या ठिकाणी तुम्हाला वरती तुमचा फोटो दिसेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा जो काही संपूर्ण प्रोफाईल आहे त्या ठिकाणी दिसेल आणि या ठिकाणी तुमचा ईमेल आयडी तुम्हाला शो होईल. जर ईमेल आयडी या ठिकाणी दिसला नाही तर तुमचा ईमेल आयडी याच्यावरती क्लिक करा, तो ऍड करा आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस करा, कारण तुम्हाला ईमेलवरती OTP येणार आहे. आता आपल्याला मेन प्रोसेस सुरू करायची आहे. स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. तर तुम्हाला काय करायचं आहे, खालच्या बाजूने उजव्या साईडला एक मेनू ऑप्शन दिसेल, त्या मेनू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मेनू ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन दिसेल रेज क्वेरी. तर तुम्हाला क्वेरी रेज करायची आहे. यासाठी तुम्हाला रेज क्वेरी यावरती क्लिक करायचं आहे. यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वेबसाईटला या ठिकाणी अशा प्रकारे ओपन होईल. आता वेलकम टू डिजिलॉकर सपोर्ट अशा प्रकारे तुम्हाला दिसेल आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे काय तिकीट आहे ते जनरेट करायचं आहे. यासाठी तुम्ही काय करायचं, तुमचा जो काही ईमेल आयडी मी सांगितला की सुरुवातीला तुम्हाला प्रोफाईलमध्ये तुमचा ईमेल आयडी अटॅच करायचा आहे, तो ईमेल आयडी तुम्ही अटॅच करा आणि तो या ठिकाणी तुम्ही इंटर करा. तर आपण या ठिकाणी जो ईमेल आयडी आहे तो इंटर केलेला आहे. तर हा ईमेल आयडी तुमचा चालू असणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावरती OTP जाईल. तर आपण सबमिट यावरती क्लिक करूया. सबमिट झालं की या ठिकाणी तुम्हाला OTP तुम्ही जो ईमेल आयडी दिलेला आहे त्याच्यावरती जाईल. तर तुमच्या ईमेलला जो OTP येईल 6 अंकित, तो या ठिकाणी टाका आणि त्यानंतर सबमिट यावरती क्लिक करा. सबमिट केल्यानंतर या ठिकाणी तुमचं लॉग इन होईल. तर लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे पूर्ण नाव आहे ते टाकायचं आहे. तर या ठिकाणी तुमचं जे नाव असणार आहे तर ते टाका तुमच्या नवीन आधार कार्ड प्रमाणे. त्यानंतर या ठिकाणी तुमचं मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. नंतर तुम्हाला कोणती मदत पाहिजे आहे तर ती या ठिकाणी चूज करायची आहे. आता या ठिकाणी बघा, तुम्हाला बरेच ऑप्शन दिसतील याच्यामध्ये, साइन इन, साइन अप, त्यानंतर युजर नेम, रिलेटेड इश्यू. तर तुम्हाला जे प्रॉब्लेम असतील त्या तुम्ही या ठिकाणी रेज करू शकता. आता आपला सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम बघायचा आहे तो म्हणजे नेम मिसमॅच इश्यू. म्हणजे तुमचं सर्टिफिकेट आणि मार्कशीट येत नाही सीटेटचं, त्यासाठी आपण नेम मिसमॅच इश्यू, तर हा या ठिकाणी प्रॉब्लेम चूज करायचा आहे. त्यानंतर खाली तुम्हाला एक सब कॅटेगरी म्हणून परत एक ऑप्शन येईल. आपण वरती जो ऑप्शन निवडू नीड हेल्पसाठी, त्यानंतर सब कॅटेगरी त्यानुसार येतील. या ठिकाणी बघा तुम्हाला ऑप्शन दिसतील मार्कशीट, पासिंग सर्टिफिकेट. त्यानंतर सर्टिफिकेट असेल, बाकीचे बरेच इश्यू येतात, परंतु आपल्याला सध्या मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट मिळवायचं आहे सीटेटचं. त्यासाठी मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट हा ऑप्शन चूज करायचा आहे.
त्यानंतर या ठिकाणी सब कॅटेगरी तुम्हाला दिसेल. सब कॅटेगरीमध्ये एकच ऑप्शन येईल, तो अकॅडमिक बोर्ड. तर अकॅडमिक बोर्ड यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली ऍड डिटेल्स, तर म्हणजे डिटेल्स ऍड करण्यासाठी किंवा तुमची जी क्युरी आहे तर ती कशा संदर्भात आहे यासाठी तुम्हाला डिटेलमध्ये या ठिकाणी माहिती टाईप करावी लागेल. आणि त्याच्यानंतर जे काही स्क्रीनशॉट असतील त्या संदर्भामध्ये तुमचा जुनं जे आधार कार्ड असेल ते असेल, किंवा तुमचं मार्कशीट असेल, किंवा तुमचे गॅजेट वगैरे असेल तर ते तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. म्हणजे महिलांच्या बाबतीमध्ये तुमचं जुनं आधार कार्ड म्हणजे तुमचं जुन्या नावाप्रमाणे आधार कार्ड असेल तर त्याचा फोटो, त्यानंतर नवीन आधार कार्ड असेल त्याचा फोटो, त्यानंतर तुमचं गॅजेट असेल किंवा मॅरेज सर्टिफिकेट असेल. आता पुरुषांच्या बाबतीमध्ये जर स्पेलिंग मिस्टेक असेल तर त्यासाठी तुम्ही 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट वगैरे 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट अपलोड करू शकता, ज्याच्यावरती स्पेलिंग तुमची बरोबर आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी जो काही इश्यू जो असणार आहे तुमचा तो या ठिकाणी टाईप करायचा आहे. या ठिकाणी हा इश्यू टाईप केलाय माय ऑल एज्युकेशनल सर्टिफिकेट्स आर विथ माय ओल्ड नेम दीपाली हिराजी अग्रे. तर हे जे जुनं नाव आहे त्याप्रमाणे माझे जुने डॉक्युमेंट्स आहेत. देन माय चेंज नेम ऍज पर न्यू आधार, नवीन आधार प्रमाणे माझं नाव प्रेषा प्रकाश चपडे आहे, तुमचं जे नाव असेल ते. त्यानंतर माय नेम चेंज आफ्टर माय मॅरेज अँड पब्लिश इन महाराष्ट्र स्टेट नेम चेंज गॅजेट, राजपत्र डेटेड, जी काय तुमची तारीख असेल. आता या ठिकाणी बघा गॅजेट आहे यांचं म्हणून आपण गॅजेट टाकतोय. तुमचं मॅरेज सर्टिफिकेट असेल तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट टाका, किंवा या ठिकाणी पुरुषांच्या बाबतीमध्ये स्पेलिंग मिस्टेक असेल तर तुम्ही स्पेलिंग ज्याच्यामध्ये बरोबर आहे तर ते टाकू शकता. तर त्याचा एक संदर्भ म्हणून इन सीबीएसई सेंट्रल टीचर्स टेस्ट म्हणजे सीटेट डिसेंबर 22 माय ऍप्लिकेशन विथ माय ओल्ड नेम. तर या ठिकाणी जे ऍप्लिकेशन केलेलं आहे मी सीटेट मध्ये ते माझ्या जुन्या नावाने केलं आहे दीपाली हिराजी अग्रे, कारण आपण जुनं आधार कार्ड अपलोड करणार आहोत. विथ रोल नंबर तुमचा तुम्ही टाकायचा या ठिकाणी. नंतर ऍप्लिकेशन नंबर या ठिकाणी टाका. नंतर या ठिकाणी खाली मेन्शन करा की बट अबव मेन्शन रिझन्स, वर जे काय आपण रिझन सांगितले माझं नाव चेंज झालं वगैरे, किंवा या ठिकाणी आपण म्हणूया तुमची स्पेलिंग मिस्टेक असेल त्याप्रमाणे त्या रिझनमुळे माय नेम इज चेंज अँड ऑन प्रेझेंट आधार अँड दॅट्स वाय आय एम फेसिंग टू availability of my mark sheet and passing certificate in DigiLocker. So please do available my CTET mark sheet and certificate in my DigiLocker account. आता या ठिकाणी बघा जे काही मी टाईप केलं आहे याच्यामध्ये चुका असू शकतात ग्रॅमॅटिकली, आता ते या ठिकाणी सोडून द्या. त्यांना एक फक्त आपल्या भावना समजल्या तर एवढं सफिशियंट आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने टाईप करू शकता. तुम्हाला अजून तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील ते या ठिकाणी टाईप करा. तुम्हाला ग्रॅमॅटिकली सगळे ऍक्युरेट असलं पाहिजे असं नाही, परंतु त्याप्रमाणे टाईप करा, त्यांना फक्त समजलं पाहिजे. आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बाकी तुमचे जे काही सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करायचे आहेत. अपलोड करण्यासाठी ड्रॉप फाइल्स हिअर ऑर चूज देम, त्या ठिकाणी तुम्ही त्यांचे फोटो अपलोड करू शकता. आता चूज देम यावरती क्लिक करायचं आहे. आता एक लक्षात घ्या की तुम्हाला तुमचे जे काही डॉक्युमेंट्स असतील तर ते तुमचे इमेज मध्ये पाहिजे. त्या ठिकाणी बघा मी इमेज तयार करून ठेवल्या आहेत. तर सुरुवातीला तुमचं जे काही ओल्ड आधार आहे जुना आधार आहे ते अपलोड करा. आता प्रत्येकाचा प्रॉब्लेम वेगळा असणार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे आधार जुन्या आधार प्रमाणे तुमचं नवीन नाव असेल असं नाही, पुरुषांच्या बाबतीमध्ये स्पेलिंग मिस्टेक असेल. त्यानंतर या ठिकाणी काय करा एक तुम्ही अपलोड करा. एक चूज केलं नंतर ते या ठिकाणी अपलोड करा. तुम्ही मोबाईल थ्रू सुद्धा हे करू शकता. नंतर चूज देम. परत दुसरं या ठिकाणी आपल्याला नवीन जे काय तुमचा आधार आहे, कारण आपण जुना आधार आणि नवीन आधार याच्यावरचं नाव चेंज झालेलं आहे ते हे सांगतोय. तर नवीन आधार आपण या ठिकाणी परत चूज करू. नंतर आता कशामुळे ते चेंज झालं तर ते आपल्याला गॅजेटच्या जो काही प्रूफ आहे तो आपण दाखवायचा आहे. जर तुमच्याकडे गॅजेट नसेल तर तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट असेल ते तुम्ही अपलोड करू शकता. तर मी या ठिकाणी गॅजेट अपलोड करतोय. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला जे मार्कशीट आहे आपल्याकडे सीटेटच्या वेबसाईटवरून जे तुम्ही मार्कशीट डाउनलोड करून घेतला असेल तर ते तुमच्याकडे असेल तर त्याचा फोटो या ठिकाणी तुम्ही तो अपलोड करा. या ठिकाणी आपण अपलोड करूया. तर अशा पद्धतीने बघा या ठिकाणी मी जे 4 डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड केलेत. याच्यामध्ये बघा सुरुवातीला ओल्ड आधार केलेला आहे, न्यू आधार केलं, गॅजेट आणि सीटेट मार्कशीट, की तुम्हाला जेवढे सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स देता येतील 2, 3, 4 की ज्याच्यामुळे त्यांना तुमची जी काही प्रॉब्लेम आहे तो या ठिकाणी सॉल्व्ह व्हावा, तर हीच अपेक्षा आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला जी काही क्युरी आहे ती रेज करायची आहे. तर आपण सबमिट यावरती क्लिक करूया. सबमिट केल्यानंतर या ठिकाणी बघा वेलकम टू द सपोर्ट सेंटर. तर या ठिकाणी तुमचा जो तिकीट नंबर आहे तो या ठिकाणी आलेला आहे 307255. आता बघा या ठिकाणी नेम मिसमॅच इश्यू, तर तुमची काय क्युरी आहे त्या ठिकाणी दिसेल तुम्हाला. नेम मिसमॅच इश्यू कशा संदर्भात आहे मार्कशीट, पासिंग सर्टिफिकेट आणि अकॅडमिक बोर्ड मधून आहे. तुम्ही कधी केलेली आहे ती तुम्हाला डेट या ठिकाणी दिसेल. तर आपली क्युरी रेज झाली. त्याच्यानंतर आपल्याला एक तिकीट नंबर मिळालेला आहे. त्याच्यानंतर एक 12 ते 13 तासांचा वेट केला आणि वेट केल्यानंतर
आपण जो काय पहा ईमेल आयडी दिला होता त्याच्यावरती पहा एक मेल आलेला आहे, म्हणजे पहा रात्री 9 ते 10 च्या दरम्यान जी क्युरी आहे ती रेज केली आणि त्याच्यानंतर आज पहा सकाळी आपल्याला एक 11:15 वाजता मेल आलेला आहे जो पहा ईमेल आयडी दिलेला होता त्याच्यावरती, आणि पहा आपण रात्री हा तिकीट नंबर पहा जनरेट केला होता, म्हणजे आपली क्युरी या ठिकाणी रेज झाली होती. तर हा तिकीट नंबर या ठिकाणी रेफरन्सला देऊन त्यांनी मेल केला आणि त्याच्यामध्ये पहा सांगितलेलं की क्युरी लागली. क्युरी म्हणजे काय की या ठिकाणी तुम्ही काय करा, एक प्लीज शेअर स्कॅन कॉपी ऑफ डॉक्युमेंट विच यू ऑन टू फेच इन डिजिलॉकर or complete details of document whichever is available, full name on document, name of educational board, year of passing, session, month, roll number, registration number, seat number, serial number on document. तर या ठिकाणी फक्त क्लिअरली सांगितलेलं आहे की तुम्ही काय करा की आम्हाला तुमची एक स्कॅन कॉपी, तुम्हाला ज्या डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम येत आहे पहा डिजिलॉकरला मिसमॅचचा प्रॉब्लेम येत असेल किंवा फेचिंग मध्ये, तर त्याची एक स्कॅन कॉपी प्रोव्हाइड करा. म्हणजे आपण स्कॅन कॉपी प्रोव्हाइड केली होती ती कोणती होती पहा मार्कशीटची. तर बघा आता या ठिकाणी तुमच्या नावामध्ये बदल असेल, तुमची डेट ऑफ बर्थ चुकलेली असेल, त्याच्यामुळे तुमचा मिसमॅचचा प्रॉब्लेम येत असेल, तर त्याची जी काही स्कॅन कॉपी आहे किंवा जो काही स्क्रीनशॉट आहे तर तो तुम्ही परत एकदा अपलोड करायचा. जर तुमच्याकडे ते रिझल्टची कॉपी नसेल तर तुम्ही काय करायचं, तुमचं पूर्ण नाव, त्यानंतर परीक्षा कोणती आहे, सीबीएसई बोर्ड आहे, त्यानंतर इयर ऑफ पासिंग, तुमचं सीटेटचं इयर ऑफ पासिंग कोणतं आहे, त्याचा सेशन कोणता होता, डिसेंबर जुलै किंवा मंथ, आणि त्यानंतर रोल नंबर तुमचा टाकायचा, रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा, सीट नंबर टाकायचा, सिरियल नंबर असेल तर तो टाकायचा किंवा टोटल मार्क्स तुम्हाला किती मिळाले ते टाकायचा, नंतर तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर. तर एवढी जी काही माहिती आहे तर ती तुम्ही खाली पहा पेस्ट करायची आहे. आता ही पहा पेस्ट करण्यासाठी तुम्ही परत एकदा काय करायचं, तुम्हाला खाली पहा एक लिंक दिसेल पहा, ही जी काही लिंक आहे या लिंक वरती पहा क्लिक करायचं. आता मी तुम्हाला डायरेक्टली पहा त्या लिंक वरती घेऊन जातो आणि पहा पुढची प्रोसेस दाखवतो की तुम्हाला नेमकं पुढे काय करायचं आहे. तर बघा या ठिकाणी तुम्हाला ही लिंक ओपन होईल. तर ही लिंक ओपन झाल्यानंतर तुमचा जो काय मेल आयडी आहे तो या ठिकाणी टाका आणि तुमचा जो काय तिकीट नंबर आहे तर तुम्हाला जो काय तिकीट नंबर जनरेट झालेला आहे पहा, तर हा तिकीट नंबर तर तो तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे. नंतर व्ह्यू तिकीट याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी तुमचा ईमेल आयडी, त्यानंतर तिकीट नंबर बरोबर टाका आणि व्ह्यू तिकीट यावरती क्लिक करा. तर या ठिकाणी आपण व्ह्यू तिकीट यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला जो काय तिकीटचा फॉर्म आहे तो ओपन होईल. आता याच्यामध्ये स्टेटस तुमचं आता सध्या या ठिकाणी क्लोज दिसत आहे, परंतु या ठिकाणी तुम्हाला क्रिएट डेट वगैरे, तुमचं ईमेल, तुमचं जे नाव वगैरे आहे ते सगळ्या गोष्टी दिसतील. आता बघा आपण सुरुवातीला जो काय मेसेज आहे तो अशा प्रकारे सेंड केलेला होता की तुमचा जो काय प्रॉब्लेम आहे तो डिटेलमध्ये मी जसं सांगितलं तसं आपण या ठिकाणी सेंड केला होता. त्यानंतर या ठिकाणी ओल्ड आधार कार्ड, त्यानंतर न्यू आधार कार्ड, त्यानंतर गॅजेट आणि सीटेटचं मार्कशीट, तर हे आपण अपलोड केलं होतं. तर हे अपलोड केल्यानंतर सुद्धा त्यांचा जो काही ईमेल आहे मी तुम्हाला सांगितलं की सकाळी 11:15 वाजता मेल आला. आता इथला टायमिंग बघू नका, हा टायमिंग वेगळाच येतोय. तर प्लीज शेअर स्कॅन कॉपी ऑफ डॉक्युमेंट, तुम्हाला या ठिकाणी रिप्लाय येतोय त्यांचा. तर रिप्लाय आल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, फक्त आता या ठिकाणी बघा तुम्ही जो काही स्कॅन कॉपी आहे तर तीच फक्त प्रोव्हाइड करा. किंवा म्हटले पाहिजे, कारण किंवा जर तुमच्याकडे स्कॅन कॉपी नसेल तर किंवा तुम्ही ही माहिती जी असणार आहे तुम्हाला जेवढी मागितली ती माहिती तुम्ही त्या ठिकाणी लिहायची आहे. आता कुठे लिहायची आहे तर बघा तुम्हाला मी दाखवतो, त्यांचा डबल रिप्लाय आलेला होता. त्याच्या खाली या ठिकाणी तुम्हाला एक अशा प्रकारे दिसेल पोस्ट रिप्लाय, तुमचा जो काही रिप्लाय आहे तो या ठिकाणी तुम्ही टाईप करायचा किंवा तुमच्याकडे स्कॅन कॉपी असेल त्या ठिकाणी चूज करायची आणि त्याच्यानंतर तुम्ही इथून ते अपलोड करायची आणि नंतर तुम्हाला काय करायचं पोस्ट करायची किंवा तुमच्याकडे जी काही माहिती असेल ती माहिती या ठिकाणी टाईप करा. तुमचा रोल नंबर असेल किंवा डेट असेल, तुमचा किती मार्क्स तुम्हाला मिळाले, आधार नंबर, ती सगळी माहिती या ठिकाणी टाका आणि ती पोस्ट करा. परंतु शक्यतो तुमच्याकडे स्कॅन कॉपी असेल तर उत्तम. तर आपण काय केलं की या ठिकाणी आपल्याकडे जी काही स्कॅन कॉपी होती ती सुद्धा अपलोड केली आणि त्याचबरोबर या ठिकाणी मी ही माहिती टाईप केली होती. बोर्ड सीबीएसई एक्झाम सीटेड डिसेंबर 22, नेम जे काही आहे ते विद्यार्थ्याचं टाकलं दीपाली हिराजी आगरे, फेचिंग इश्यू ऑफ मार्कशीट अँड सर्टिफिकेट ऑफ बिलो मेन्शन रोल नंबर या ठिकाणी टाकला. त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर टाकला, स्कॅन कॉपी ऑफ मार्कशीट अटॅच, प्लीज डू एज पॉसिबल, थँक्यू. तर अशा प्रकारचे एक मी मेसेज टाईप केला. त्याच्यानंतर जे काय इमेज आहे म्हणजे काय स्कॅन कॉपी आहे किंवा आपण स्क्रीनशॉट म्हणून आपण त्या मार्कशीटचा तो या ठिकाणी अपलोड केला आणि त्याच्यानंतर मी पोस्ट केला. तर किती वाजता पोस्ट केला तर 12 वाजता मी पोस्ट केलेला होता. आता 12 वाजता पोस्ट केल्यानंतर जो काही रिप्लाय आहे तर तो रिप्लाय मला 2 वाजता आला या ठिकाणी की प्लीज नोट दॅट युअर डॉक्युमेंट्स आर अटॅच्ड हिअर, काइंडली चेक अँड प्रोव्हाइड युअर कन्फर्मेशन. तर आता या ठिकाणी तुम्हाला दिसेल की सीटेट सर्टिफिकेटची पीडीएफ आलेली आहे आणि सीटेट मार्कशीटची स्टेटमेंट जी काही मार्कशीट आहे ते या ठिकाणी आलेलं आहे. आता तुम्हाला दाखवतो मी प्रत्यक्षात सीटेट सर्टिफिकेट
तर या ठिकाणी तुम्हाला याच्यावरती पहा क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केलं की तुम्हाला दिसेल पहा जे सर्टिफिकेट आहे ते पहा डाउनलोड झालेलं आहे. नंतर जे मार्कशीट आहे ते सुद्धा तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता, ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड झालेले दिसेल. आता या ठिकाणी फक्त एक लक्षात घ्या की तर हे जे काही सर्टिफिकेट आहे किंवा जे मार्कशीट आहे तर याच्यामध्ये मिसमॅचचा प्रॉब्लेम आहे. आपण काय केलं तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला, त्यांच्या सपोर्ट सिस्टमला कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी आपल्याला मेल थ्रू किंवा त्यांच्या सपोर्टनी या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे. परंतु तुमचे जे काय प्रत्यक्षात डिजिलॉकर आहे तर त्याच्यामध्ये हे डॉक्युमेंट येत नाही. परंतु हे जे डॉक्युमेंट तुम्हाला इथून मिळालं तरी सुद्धा तुमचं या ठिकाणी हे व्हेरीफाईड आहे. कसं व्हेरीफाईड आहे त्या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो. तर पहा हे सर्टिफिकेट आहे, पहा या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेट दिसेल. तर बघा पहा या ठिकाणी हे मॅडमचं नाव आहे पहा दीपाली हिराजी आगरे, कारण त्यांचं जे आधारवरचं नाव आहे ते पहा प्रिशा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला त्यांचं सगळं जुन्या नावाप्रमाणे तुम्हाला सर्टिफिकेट आलेलं आहे. म्हणजे या नावाने त्यांनी ऍप्लिकेशन केलं होतं पण सिटेट साठी डिसेंबर 22 आणि यांना हे सर्टिफिकेट येत नव्हतं. तर ही सगळी प्रोसेस मी लाईव्ह केलेली आहे. म्हणजे मी प्रत्यक्षात त्या गोष्टी बघितल्या की नेमका प्रॉब्लेम कुठे येतोय किंवा काय होतंय, कारण तुम्हाला सुद्धा तो प्रॉब्लेम यायला नको आणि जर काय आला तर तुम्हाला तशा प्रकारचं मला गायडन्स करता येईल. आणि या ठिकाणी प्रत्यक्षात हे सर्टिफिकेट आलेलं आहे, कोणताही प्रॉब्लेम नाही. व्हेरीफाईड तुम्हाला दिसेल आणि कधी आलेलं आहे तर बघू शकता तुम्ही, आज 8 तारखेला आलेलं आहे, डिजिटली साइन अप आहे. या ठिकाणी QR कोड आहे. नंतर जी काय डेट आहे रिझल्टची 3 मार्च 23 आहे. तर अशा पद्धतीने हे सर्टिफिकेट आलेलं आहे. याची तुम्ही प्रिंट काढायची आहे आणि तुम्हाला आपल्या सेल्फ सर्टिफिकेशन करत असताना अपलोड करायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला ज्या काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेल्या आहेत. ज्या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम येतो तर त्या प्रॉब्लेमसाठी मी या ठिकाणी नेहमीच तुमच्या समोर असतो. फक्त ज्या काही गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत त्याप्रमाणे प्रोसेस करा. जिथं तुम्हाला रिप्लाय येतील त्याप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. ही मार्कशीट आहे कारण मॅडमला ही मार्कशीट सुद्धा डाउनलोड करता येत नव्हती आणि तुम्हाला सुद्धा माहिती की तुम्ही सुद्धा ही मार्कशीट आहे ती डाउनलोड करू शकत नाही. तर ही ओरिजिनल आहे. बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की डिजिलॉकरला डाउनलोड होत नाही किंवा त्या ठिकाणी दिसत नाही, तर मग हे ओरिजिनल आहे का? तर हे व्हेरीफाईड आहे, याचा कोणताही प्रॉब्लेम नाही. कारण जी वेबसाईट आहे तुम्ही बघू शकता support.digitallocker.gov.in. तर ही या ठिकाणी वेबसाईट आहे आणि त्याच्यानंतर बघा तुम्हाला जे काही मेल वगैरे येतात तर हे मेल डिजिलॉकर सपोर्ट सिस्टीम कडून येतात. त्याच्यामुळे हा अधिकृत प्रूफ आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते त्यांनी मेल केल्यानंतर किंवा अटॅच केल्यानंतर या ठिकाणी परत एकदा मेल आला की या ठिकाणी बघा हा मेल आलेला आहे की प्लीज नोट दॅट युअर डॉक्युमेंट्स आर अटॅच्ड हिअर. तर या ठिकाणी तुम्हाला मेलने सुद्धा ही कॉपी मिळते. म्हणजे तुम्हाला 2 ठिकाणी कॉपी मिळणार आहे. मी तुम्हाला जी सुरुवातीला दाखवलं जी डिजिलॉकर सपोर्ट सिस्टीम आहे, ज्या ठिकाणी आपण तिकीट रेज केलं होतं त्या ठिकाणी सुद्धा हे अटॅचमेंट येत आहे. त्याचबरोबर तुमचा जो काही ईमेल आयडी तुम्ही दिलेला होता त्याच्यावरती सुद्धा हे डॉक्युमेंट्स तुम्हाला आलेले आहेत. त्या ठिकाणी डाउनलोड करून घ्या आणि त्याची प्रिंट काढा आणि या ठिकाणी तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. फक्त डिजिलॉकरला हे डॉक्युमेंट्स येणार नाहीत. याचं कारण म्हणजे डिजिलॉकरला ते डॉक्युमेंट्स आले असते तर तुमचा मिसमॅचचा प्रॉब्लेम आलाच नसता. मिसमॅचचा प्रॉब्लेम येतोय म्हणून त्यांना या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट्स सेंड करावे लागतात. आणि हे ऑफिशियल आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी लाईव्ह व्यवस्थितपणे मी दाखवलेल्या आहेत. त्यासाठी मला 1 दिवसाचा वेळ गेला. त्याच्यानंतर सुरुवातीला मला 4-5 तासांचा वेळ तुमच्यासाठी द्यावा लागलेला आहे, कारण सगळ्या गोष्टी मला पडताळून बघाव्या लागल्या की खरंच हे काम करतंय का. तर हे या ठिकाणी काम करतंय. तुम्ही तुमचा प्रॉब्लेम अशा पद्धतीने सॉल्व्ह करा. तुम्हाला एकाच दिवसामध्ये तुम्हाला सर्टिफिकेट मिळतंय. मी रात्री 9:30 वाजता हे तिकीट रेज केलं आणि त्याच्यानंतर आता या ठिकाणी 2 वाजले आहेत. 2 वाजता तुमच्या हातामध्ये किंवा जे ईमेल आयडी आहे त्या ईमेलला तुम्हाला सर्टिफिकेट आणि मार्कशीट येऊन जाणार आहे. तर आता तुमचं काम आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि तुमच्यासाठी ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत ते मी नेहमीच करत असतो. तर त्यासाठी इथून पुढे सुद्धा ज्यावेळेस टेट साठी किंवा पवित्र पोर्टलला प्रेफरन्स जनरेट करायची वेळ येईल त्यावेळेस तुम्हाला अशाच प्रकारच्या टेक्निकल प्रॉब्लेम येणार आहेत. तर त्यासाठी चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.